नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या कंटिन्यू लेक्चर सीरीज मध्ये स्वागत आहे। आज आपण प्रमाण भागीदारीवरचा एक नवीन पार्ट आणि त्यातला बेसिक पार्ट आहे। इथून थोडेसे बेस्ट आणि एकदम बढिया प्रश्न जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे असणार आहेत। तर जवळपास तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका पाहिला असेल तर प्रमाण भागीदारीवर आता थोडेसे प्रश्न विचारण्याची लेवल थोडी वेगळी झाली आहे। ठीक, तर आता या व्हिडिओमध्ये एकदम बेसिक आपण काय काय आवश्यक आहे तर ते बेसिक या व्हिडिओमध्ये आणि महत्त्वाचे प्रश्न हेच आहेत। ह्या जर गोष्टी कळल्या तर पुढचे प्रश्न सगळे कळून जातील। ठीक, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही। अगोदर मी आज जे प्रश्न घेणार आहे त्या प्रश्नांना व्यवस्थित समजून घ्या आणि मग नंतर हळूहळू पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओचे वेगवेगळे प्रश्नांचे एकदम इझी पद्धतीने सोडवता येतील, काही विषयच नाही येणार। ठीक, तर चला चालू करूयात। एका पहिल्या प्रश्नाला मी या प्रश्नाला सेट करतोय, तोपर्यंत तुम्ही या प्रश्नाला लिहिलेला असलं पाहिजे तुमच्याकडे। ठीक, प्रश्न लिहिलेला असलाच पाहिजे तुमच्याकडे। ठीक, मग आता तुम्ही प्रश्न लिहिला असेल अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि प्रश्न सुरू करतो। बघा प्रश्न काय म्हणतो, प्रश्न म्हणतो सर ए आणि बी यांनी अनुक्रमे 5,000 रुपये व 6,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला। एका वर्षानंतर त्यांना 660 रुपये नफा झाला, तर ए चा नफ्यातील वाटा किती असेल? कोणाचा वाटा विचारला? ए चा नफ्यामधील वाटा किती असेल असं आपल्याला विचार। ज्यावेळेस असा प्रश्न येतो त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात असू द्या, तुमची गोष्ट लक्षात असली पाहिजे, ज्या वेळेस आपल्याला जेही भांडवल दिलेलं असतं, काय दिलेलं असतं? भांडवल, तर त्या भांडवलाच्या बाबतीत आपण बोलणार आहोत। कोणाच्या बाबतीत? भांडवल। सर भांडवल म्हणजे पैसा। आता शुद्ध भाषेत सांगतो, शुद्ध भाषेत भांडवल हा आपला मराठी शुद्ध झालाय, आपल्या गावाकडच्या शुद्ध भाषेत आहे का? पैसा गुणिले ज्या वेळेस आपण मुदत करत असतो, मुदत म्हणजे टाइम करत असतो आहे ना, वाटल्यास मुदत शब्द लिहितो टाइम, त्यावेळेस यांचा दोघांचा गुणाकार कशाच्या बरोबर असतो? तर नफ्याच्या बरोबर असतो। हे लक्षात असू द्या। कोणाच्या बरोबर? नफ्याच्या बरोबर। ते एवढी गोष्ट लक्षात असू द्या। आता मग मी याच्यामध्ये एक गोष्ट सांगणार आहे। सर एका वर्षानंतर नफा झाला, स्टेप बाय स्टेप चला। एका वर्षानंतर नफा झाला, 660 रुपये नफा झाला। व्यवसाय कोणी कोणी चालू केला होता त्या दोघांची नावं लिहून घ्यायची। कोण कोण आहे बघा, ए आणि बी। ठीक, तर हे इथं ए चं नाव लिहून घेतलं आणि इथं आपण बी चं नाव लिहून घेत, दोघांनी व्यवसाय चालू केला। व्यवसाय कुठला चालू केला, काय केला त्याच्यावरून आपल्याला काही गरज नाही, फक्त त्यांनी पैसे किती गुंतवले आणि किती वेळासाठी गुंतवले हे लय महत्वाचं आहे। समजा मी म्हणलंय प्रश्नामध्ये असं दिले की ए ने 5,000 रुपये गुंतवले, म्हणजे त्याने एवढा पैसा गुंतवला। 5,000 रुपये एवढा काय गुंतवला? पैसा गुंतवला। मुदत सध्या तरी काय अजून माहित नाही अजून। आणि बी ने 6,000 रुपये गुंतवले। किती रुपये गुंतवले? 6,000 रुपये, हे लिहून टाकले। ठीक, म्हणजे ए चे पैसे आणि बी चे पैसे, दोघांचे जेवढे पैसे गुंतवले तेवढे पैसे लिहून टाकले। एक व्यवसाय सुरू केला एका वर्षानंतर, हा शब्द लय महत्वाचा आहे, म्हणजे त्यांनी तो व्यवसायाचा जो वाटा आहे तो एका वर्षानंतर ऑब्झर्व केला की एका वर्षानंतर त्यांना 660 रुपये नफा झाला। किती रुपये नफा झाला? 660 रुपये नफा झाला। ठीक, तो नफा इकडे लिहून टाकतो मी। सर नफा झाला ना, तो नफा 660 झाला। आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा 660 रुपये नफा कोणाला झाला ते महत्वाचं। तुम्ही म्हणसाल सर ए ला झाला, तर मी म्हणेल नाही। सर बी ला झाला, तर नाही। हा जो 660 आहे दोघांना मिळून झाला। कोणाला झालाय? दोघांना मिळून, म्हणजे ए ला पण आणि बी ला पण दोघांचा जो नफा आहे तो 660 आहे, दोघांचा मिळून हा। ठीक, म्हणजे दोघ जण तो नफा वाटून घेणार आहेत, ए पण आणि बी पण। ठीक, तर त्यामधील ए चा वाटा किती असं म्हटलं। आता हा दोघांचा नफा आहे। ठीक, आता मग आम्हाला एवढं माहित असलं पाहिजे, इथं कालावधी एका वर्षाचा आहे। मी काय म्हणतोय, त्यांची मुदत आपल्याला समान दिली, सारखी मुदत आहे। मुदत वेगळी आहे का? नाही, म्हणजे याने पण 1 वर्ष पैसे ठेवले, याने पण 1 वर्ष पैसे ठेवले, दोघांनी सारख्या मुदतीसाठी पैसे ठेवलेत। ज्या वेळेस प्रश्नामध्ये मुदत सारखी असते तर इथं तुम्ही मुदत नाही लिहिली तरी चालेल, म्हणजे आपण इथं फक्त पैसा लिहिलाय, मुदत नाही लिहिली तरी चालेल, मुदत लिहित बसायची गरज नाही। पण ज्यावेळेस मुदत वेगवेगळी असते, म्हणजे वेगवेगळ्या कालावधीसाठी ते पैसे ज्यावेळेस व्यवहारात ठेवतात त्यावेळेस ती मुदत आपल्याला इथं लिहावीच लागते। मग ए ची मुदत इथं 1 आणि इथं 1 असं लिहितं, सध्या तरी बसायचं नाही। जर असं असतं याने 6 महिने ठेवलेत आणि याने 8 महिने ठेवले, तर मग आपण मुदत लिहिली असती, मग सध्या लिहायची गरज नाही। ठीक, मग सर लिहायची गरज नाही, तर इथून पुढे करत असताना आम्ही करायचं काय? बघा इथून पुढे करत असताना आपण सोप्या गोष्टीमध्ये इथे गुणोत्तराचं प्रमाण टाकून द्यायचं, कारण हे तर गुणोत्तराच्या पटीमध्ये आहे, यांचं गुणोत्तराचं प्रमाण आहे किती ते बघायचं आपण। मग सर हे 3 शून्य आणि हे 3 शून्य समान शून्य कट करायच्या, इकडचे 3 कट केले तर तिकडचे पण 3। मग इथं कोण राहिले? तर 5 राहिले, आणि इकडे कोण राहिले? तर 6 राहिले, आणि 5 6 हे प्रमाण भेटलं। अजून लहानात लहान होतं काही नाही, जर अजून लहानात लहान झालं असतं तर आपण याला अजून लहान केलं असतं, पण आता हे काही लहान होत नाही। मग हे 5 6 जे आले हे बघा दोघांचा गुणाकार म्हणजे काय असतो? नफा। म्हणून हे जे आलेलं असतं हे असतं आपलं नफ्याचे
नफ्याचे गुणोत्तर. कोणाचं गुणोत्तर असतं? नफ्याचे गुणोत्तर राहतं. ठीक, तर हा पॉईंट लक्षात असू द्या. हेला सॉल्व्ह केल्याच्या नंतर जे आन्सर येतं ते आपलं नफ्याचं गुणोत्तर असतं. म्हणजे एचा नफा 5 प्रमाणात असेल आणि बीचा नफा 6 प्रमाणात असेल. दोघांचा मिळून नफा किती? एचा आणि बीचा दोघांचा मिळून नफा. सर याला 5 प्रमाणात भेटला, याला 6 प्रमाणात भेटला, दोघांना मिळून नफा म्हणले म्हणून दोघांचा मिळून नफा 5 आणि 6 या दोघांची काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. मग सर 5 आणि 6 दोघांची बेरीज होते 11. दोघांची बेरीज होते 11 असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक, मग आता आपल्याला विचारलं कोणाचं? बघा, एचा विचारलं. ज्याचा विचारला असेल त्याच्यापासून सुरुवात करा. बघा मी म्हणतोय एचा नफा बरोबर कोणाचा नफा? एचा नफा बरोबर, व्यवस्थित समजून घ्या. सर टोटल नफा आहे आमचा 660 रुपये. किती रुपये आहे? 660. हा दोघांचा आहे, ए आणि बी दोघांचा. पण सर टोटल नफ्याचं प्रमाण किती आहे? तर 5 आणि 6. मी एकदा पहिला प्रश्न आहे म्हणून डिटेलमध्ये लिहितो, नंतर शॉर्टकटमध्ये लिहितो. ठीक, सर 5 आणि 6 दोघांची बेरीज म्हणजे 660 एवढं प्रमाण आहे. पण याच्यापैकी एला किती भेटला? आपल्याला एचा काढायचा आहे म्हणून एला किती भेटला? तर 5 प्रमाण भेटला. याला किती भेटलाय? 5, म्हणून वर 5 लिहायचं आणि यांचा करायचं गुणाकार. समजून घ्या व्यवस्थित. लगेच सर 5 आणि 5 कट करतो असं करायचं नाही. इथं प्लसचं चिन्ह आहे, ते काटाकाटी गुणाकारात चिन्ह असल्यावर होते, तर डायरेक्ट काटाकाटी करू शकत नाही. तर हे 660 गुणिले वरचे 5 जसे असते 5 आणि 6 11 जसे असते. आता बघा डायरेक्ट तुम्ही पुढची स्टेप, तुम्ही हे 5 आणि 6 प्लस लिहित बसायची गरज नाही. 6 आणि 5 11 एकूण नफा आहे म्हणून एकूण नफा 11. 11 पैकी 5 भाग याला भेटले, 11 पैकी 5 भाग भेटले म्हणून वर 5 खाली किती? 11. तर अशी आपली मांडणी झाली पाहिजे. ठीक, आता मला तर वाटतं तुम्हाला ही मांडणी बऱ्यापैकी आणि परफेक्ट जमाल म्हणून. ठीक, काटाकाटी करायची. बघा सर 11 1 11, 11 6 66, वरचा शून्य जशास तसा. आमच्याकडे राहिले 60 गुणिला 5. 60 गुणिला 5 हा शून्य साईडला देऊन टाकला. मग नंतर राहिले 6 आणि 5. 6 पंच 30 म्हणजे आले 300 रुपये. आणि 300 रुपये हा कोणाचा नफा असेल? एचा नफा असेल. कोणाचा नफा असेल? एचा. संपलं. आपल्याला जो प्रश्न विचारला त्याचा आन्सर किती असेल? 300 रुपये हे आपला आन्सर असणार आहे. ठीक, तर अशा पद्धतीने आपल्याला हे जमलं पाहिजे. आता हे जर जमलं असेल तर आपण या प्रश्नामध्ये अजून काय शक्यता असू शकते? अजून कुठला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या प्रश्नाकडे जाऊ. बघा, एचा भेटला तर बीचा पण काढता येईल. सर ए 660 रुपये एला भेटला आणि त्यातले 300 रुपये तर 660 मधले ए ला 300 गेले तर राहिलेले तर बी ला जाणार. मग राहिलेले किती आहेत? 360 आहे ना, तर मग ते बी ला जाणार. पण सर फक्त आपल्याला जर बीचं विचारलं असतं, कोणाचं विचारलं असतं? बीचं. मी इथं लिहितोय, ते पण काढून घेऊ. विचारलं नाही पण विचारलं असतं तर म्हणतोय. जर बीचा नफा विचारला असता तर शॉर्टकट समजून घ्या, एकदम परफेक्ट आहे. बीचा नफा विचारला असता तर सर एकूण नफा दोघांचा मिळून आहे 660, हे लिहून टाकला 660 रुपये. टोटल नफ्याचं एकूण बेरीज केली तर 5 आणि 6 11 होते. आणि या 11 पैकी बीला किती भाग भेटले? 11 पैकी बीला किती भाग भेटले? 6. तर हे इथं 6 लिहून टाकायचे. 11 पैकी ए ला 5 भेटले होते म्हणून वर 5 लिहिले. आता 11 पैकी बी ला 6 भेटले म्हणून वर 6 लिहिले. ही पॉईंट लक्षात असू द्या. ठीक, बस करा काटाकाटी. बघा काटाकाटी करूयात. सर 11 1 11, 11 6 66, वरचा शून्य जशास तसा. 60 गुणिले आम्ही 6 करणार आहोत. तर 6 6 36 आणि वरचा शून्य जशास तसा. तर बीचा नफा किती असेल? तर 360 रुपये असेल. असं आपल्याला जमलं पाहिजे. बीचा नफा किती? 360. तर एवढी सोपी गोष्ट आहे आणि एवढ्या पद्धतीने बघा आपण एचा नफा काढला, बीचा नफा पण काढला. दोघांचा नफा मिळून पहा, हे 300 आणि हे 360, दोघांची मिळून 660 एवढी बेरीज होते. तर असं आपल्याला जमलं पाहिजे. आता एकदम बेसिकचा प्रश्न आणि एकदम डिटेलमध्ये सांगितलाय. दोन्ही प्रश्नाचे आन्सर काढले, एचा पण काढला आणि बीचा पण काढला. सगळ्यात महत्त्वाचं हे प्रमाण निघलं पाहिजे. तर मला अपेक्षा आहे तुम्हाला हा प्रश्न एकदम परफेक्ट क्लिअर झाला असेल आणि क्लिअरच झाला असेल 100%. ठीक, तर चला असेच आता वेगवेगळे प्रश्न कसे कसे विचारले जाणार आहेत त्याच्याकडे आपण एक एक प्रश्न पाहत चलूयात. पुढचा प्रश्न बघा, हा तुमच्या समोर असणार आहे. मी याला सेट करतो, तोपर्यंत तुम्ही हा प्रश्न लिहिलेला असला पाहिजे. बघा काय आहे. इथं पण सेम आहे. बघा स्टेप बाय स्टेप चला, जे नावं दिलेत ते नावं लिहून टाका. काय दिले? ए आणि बी यांनी, एक महत्वाची गोष्ट, ए आणि बी यांनी किती रुपये? 9,000 रुपये व 12,000 रुपये हे लिहून टाकले. बघा ए चे 9,000 रुपये आणि बी ने किती रुपये? 12,000 रुपये. अनुक्रमे असतात हे कधी पण. ए चे 9,000 आणि बी चे 12,000 असतात. बी ने 12,000 रुपये अनुक्रमे एका व्यवसायात गुंतवले. वर्षा अखेरीस हा शब्द कधीही बघायचा, नेमका त्यांचा व्यवसाय चालला किती दिवस ते लय महत्वाचं आहे. वर्षा अखेरीस म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालंय. 1 वर्षभर व्यवसाय चालला. 1 वर्ष म्हणजे 12 महिने व्यवसाय चालला. वर्षा अखेरीस त्यांना 700 रुपये नफा झाला. अरे भाई पुन्हा तीच गोष्ट, त्यांना नफा म्हणजे कोणाला रे? ए आणि बी दोघांचा मिळून 700 रुपये नफा झाला. दोघांचा मिळून किती रुपये नफा? 700 रुपये नफा झाला. तर पुन्हा एचाच वाटा विचारलाय, एलाच किती भेटले ते विचारले.
आपण ए चे पण काढणार आणि बी ला किती भेटले ते पण तिकडे काढणारच आहोत. ठीक. पुन्हा एक गोष्ट, मुदत इथं दोघांची वेगवेगळी नाही, मुदत कशी आहे समान, मुदत समान आहे तर मग पुन्हा तीच आपली गोष्ट, सर पैसा गुणिले मुदत असतं, पैसा गुणिले मुदत, तर मुदत काही दिली नाही म्हणून आम्ही पैसाच लिहिला. तुम्ही मुदत घेतली तरी चालते बरं का, मुदत घेतली तरी चालते. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही मुदत घेतल्यानं काय फरक पडणार आहे हे बघा, यानं 1 वर्षच गुंतवले पैसे आणि याने पण 1च वर्ष गुंतवले ना, दोघांनी 1 वर्ष गुंतवले, काहीच फरक पडणार नाही ना. 9,000 गुणिले 1 केलं तर तुम्हाला भेटणार 9,000. ठीक. आणि 12,000 गुणिले 1 केलं तर इकडे बी किती भेटणार 12,000. ठीक. काही वेगळं भेटणार नाही, त्यामुळे जशास तसंच ठेवायचं. मुदत समान असेल तर ती नाही घेतली तरी चालते, नाही घेतली तरी चालते, पण परत एकदा सांगतोय, मुदत जर वेगळी असेल तर ती घ्यावी लागेल, म्हणजे घ्यावीच लागेल. आता हळूहळू ते तसे प्रश्न होणार आहे मुदत वेगळे असल्याच्या नंतर. ठीक. तर ही गोष्ट लक्षात असू द्या, 1 वर्ष दोन्हीकडे ठेवायचं आहे. बस झालंय. यांचा लहानात लहान रूप करा. सर हे 3 शून्य, हे 3 शून्य कट, आपल्याकडे राहिलंय 9×12. ठीक. जेवढं लहान होईल तेवढं लहान शक्य करा. या दोघाला जर तुम्ही पाहिलं तर 3 भाग जातो, द्या मग दोघाला 3 भाग. सर 3 × 3, 3 × 9 आणि 3 × 12. ठीक. म्हणजे त्यांचं 3×4 हे प्रमाण आलं. आणि मी तुम्हाला म्हटलंय हे जे आलं येत असतं त्यांना सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपलं नफ्याचं प्रमाण येत असतं. कोणाचं येत असतं? नफ्याचं प्रमाण. तर नफ्याचं प्रमाण सर 3×4 आहे. कोणाचं? नफ्याचे प्रमाण. नफ्याचे प्रमाण बरोबर किती असणार आहे? 3×4. म्हणजे नफ्याचे जर आपण टोटल काही भाग पाडले, मग सर भाग किती पाडायचे? तर बघा, ए ला 3 भाग गेले, ए ला किती भाग गेले? 3, आणि बी ला किती भाग गेले? 4. दोन्ही मिळून किती भाग उरतात रे? 7 भाग पडले, आणि 7 भागापैकी ए ला 3 आणि राहिलेले 4 याला, असं बी ला 4. तर असं म्हणावं लागत असं. आता आपल्याला ज्याचं विचारलं त्याचा विचार करूत. एचं विचारलं म्हणून एकडे चालूयात, एचं विचारलं म्हणून एकडं. बघा, एचा वाटा बरोबर, एचा वाटा बरोबर हे 700 रुपये जे आहे हे दोघांचे आहेत, ए आणि बी दोघांचे, तर दोघांची मिळून आहे आणि त्या 700 रुपयातूनच वाटणी करणार म्हणून इथं 700 लिहून टाकलं. आता लगेच क्लिक झालं पाहिजे की सर एकूण भाग किती आहेत? तर हे 3 आणि हे 4 दोघं मिळून किती भाग झाले? 7 भाग झाले. हे 3 + 4, बघा परत डिटेल मध्ये लिहितोय. 3 आणि 4 हे दोघांचे एकूण भाग आहेत. एकूण भागापैकी ए ला विचारले तर ए चे भाग किती आहेत? 3 भाग आहे म्हणून वर 3 लिहून टाकले. आता इथून पुढचं पटकन जमलं पाहिजे. बघा, 700 गुणिले 3/4 × 3 7, 4 × 3 7 असं आम्हाला जमायला पाहिजे. झाले सर, लिहिले आम्ही, बस काटाकाटी करा. सर 7 × 1 = 7, हे वरचे 2 शून्य त्याच्यावर ठेवून द्या. 100 गुणिले 3 केलं तर ए ला 300 रुपये वाटा भेटणार. किती रुपये वाटा भेटणार? ए ला 300 रुपये. हे झाला ए ला नफा भेटला. तर ए ला नफा किती भेटेल? 300 रुपये. जो तुम्हाला प्रश्न विचारला त्याचा आन्सर आला 300 रुपये. एवढं सोपं आहे, एवढं जमलं पाहिजे. फक्त इथं महत्वाची गोष्ट, एकूण भागापैकी याला किती भाग भेटले ते बघायचं. मग एकूण भागापैकी ए ला 3 भेटले होते म्हणून 3 ठेवले. आता असंच बी कडे चालूयात. असंच कोणाकडे चालूयात? बी कडे. सर जर दुसरा प्रश्न, दुसरा म्हणतोय हा प्रश्न नाही, जर आपल्याला विचारलं असतं की बीचा वाटा किती, बीचा वाटा किती, तर मग बीचा वाटा बरोबर आम्ही काय केलं असतं? बघा, बीचा वाटा सर टोटल रुपये आहेत 700 रुपये. टोटल रुपये किती आहेत? 700 रुपये. एक तर तुम्ही डायरेक्टही काढू शकता ना, सर 700 रुपयातले ए ला 300 गेले तर राहिलेले बी ला जाणार, राहिलेले बी ला जाणार, वेगळं कोणाला नाही. तर 700तले 300 गेले तर बीला 400 भेटले पाहिजे, म्हणजे भेटलेच पाहिजे. एकदा गणितीय भाषेत समजून घेऊ, हे तर लॉजिकल झालं. आता गणितीय भाषेत आहे का सर, 4 आणि 3 टोटल 7 भाग झाले. या 7 भागापैकी बीचे भाग किती आहेत? तर बीला 4 भाग भेटले. 7 पैकी 4 म्हणून वर 4 असलं पाहिजे, म्हणून वर कोण असलं पाहिजे? 4. ठीक. करा काटाकाटी. पुन्हा 7 × 7 हे वरचे 2 शून्य 100, आणि 100 गुणिले 4 केला तर किती येते रे? 400 रुपये. हा कोणाचा वाटा असेल? तर बीचा वाटा असेल. बीला नफा किती झाला असेल? 400 रुपये. किती रुपये झाला असेल? 400. ठीक. तर बघा, ए ला 300 आणि बी ला किती? 400. अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला रोजच्या जीवनातल्या गोष्टी माहित असेल. एक गोष्ट बघा, ए न पैसे गुंतवले 9,000 आणि बी न गुंतवले 12,000. ठीक. कमी कोण गुंतवले रे? कमी ए न गुंतवले. 9,000 ए न गुंतवले म्हणजे त्यानं कमी गुंतवले. जास्त कोण गुंतवले? बी न गुंतवले. बी न 12,000 गुंतवले, ए न 9,000 गुंतवले. ज्यानं पैसे जास्त गुंतवले त्याला तर अपेक्षा असणारच नफा जास्त असेल म्हणून. तर मग बघा, बीला जास्त नफा भेटला. ए न 9,000 रुपये गुंतवले म्हणून त्याला कमी भेटला. बीच्या तुलनेत तर याला कमीच भेटला पाहिजे. हे तर आपल्या व्यवहाराचा नियमच आहे. ज्याने जास्त पैसे गुंतवले, ज्याने जास्त रिस्क घेतली, तर त्याला तेवढे पैसे भेटायलाच पाहिजे. त्याच्या मोबदला तेवढंच असला पाहिजे. ठीक. तर हे असं आपल्याला जमलं पाहिजे. ठीक. तर असाच एक प्रश्न तुम्हाला आता एक या स्टेप मधला असणार आहे, सेम टाइप मधला. बघा, एकदा वाचून घेतो मी तुमच्या समोर प्रश्न. ए आणि बी यांनी अनुक्रमे 20,000 व 30,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. एका वर्षानंतर, कालावधी परत कसा आहे रे? कालावधी सेम आहे ना, कालावधी कसा आहे? सेम आहे. एका वर्षानंतर
त्यांना 5,000 रुपये नफा झाला, तर बीचा नफ्यातील वाटा किती? बीचा नफ्यातील वाटा किती? तर हे जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. इथं विचारलाय बीचा, पण तुम्ही काढायचा एचा सुद्धा, दोघांचा पण काढायचा, ए आणि बी दोघांचा पण. सेम प्रश्न आहे मागे जो शिकलोय त्याच्यासाठीच. आणि होमवर्क फार महत्वाचा असतो, हा करत चला. प्रॅक्टिस सेक्शन असतं हे, तर हे तुम्हाला जमलं पाहिजे आणि पटापट आलं पाहिजे. ठीक, तर हे तुम्हाला जमलं पाहिजे, हा होमवर्क. आता या व्हिडिओमध्ये आपण पुढे काय शिकणार? आतापर्यंत 2च व्यक्ती येत होते. पुढचा एकदा प्रश्न बघूयात. हा होमवर्क तुम्ही पाहायला असेल, लिहून घेतला असेल किंवा व्हिडिओ पॉज करून प्रश्न लिहून घ्यायचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा. सेम आहे, मागे जे केलं तेच, वेगळं काहीच नाही, मुदत दिलेलीच नाही. आता इथं या प्रश्नामध्ये बघा, मी तो होमवर्क देऊन या प्रश्नाकडे आलाय. त्या मागच्या 2 प्रश्नामध्ये आणि तुम्हाला होमवर्क दिलेल्या 3ही प्रश्नामध्ये फक्त 2च व्यक्ती होते. किती व्यक्ती होते? 2च व्यक्ती. पण या प्रश्नामध्ये आता व्यक्ती जास्त झाले, म्हणजे मित्रपरिवार मोठा आहे, मित्रपरिवार जास्त आहे. तर 3 जण मिळून व्यवसाय चालू करतात. कोण कोण? सचिन, समीर, अमर यांनी क्रमश इकडे पैसे गुंतवले आणि व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेर त्यांना 800 रुपये नफा झाला. तर त्यात समीरचा वाटा किती? कोणाचा विचारला? समीरचा. एक गोष्ट पाहिली की लगेच क्लिक झाली पाहिजे. सचिनने गुंतवले 2,000, समीरने गुंतवले 3,000 आणि अमरने गुंतवले 4,000. म्हणजे जर आपल्याला विचारलं सगळ्यात कमी पैसे कोणाला भेटले असेल, सर्वात कमी पैसे, तर ज्यानं कमी पैसे गुंतवले त्याला कमी रिस्क. म्हणजे बघा, सचिननं 2,000, हे क्रमश आहे ना, क्रमश म्हणजे बॅक टू बॅक. सचिननं किती गुंतवले? 2,000, तर सचिनला कमीच भेटणार. समीरला सचिनपेक्षा थोडेसे जास्त भेटणार, कारण त्यानं 1,000 रुपये जास्त. आणि अमरला सगळ्यात जास्त पैसे भेटले पाहिजे, कारण त्यानं जास्त पैसे गुंतवले. ठीक, तर चालू करूयात. बघा, यांचे एकदा प्रश्न सोडत असताना सोडवणार कसं. सचिनचं नाव आहे, तर हे सचिन लिहून टाकलंय. पुढे समीर आहे, तर समीर पण लिहून टाकलाय. आणि नंतर अमर आहे, तर अमर पण लिहून टाकलाय. कोण लिहून टाकलाय? अमर. मला सांगा, सचिन क्रमश म्हणले म्हणजे सचिनने 2,000 रुपये पैसा गुंतवला, समीरने 3,000 रुपये गुंतवला आणि अमरने 4,000 रुपये गुंतवला. हे लिहून टाकले 4,000. आता महत्वाची गोष्ट, व्यवसाय गुंतवला, कोण किती कालावधीसाठी पैसे गुंतवले ते माहित नाही. म्हणजे सगळ्यांनी वर्षभर पैसे ठेवले, सगळ्यांनी वर्षभर पैसे ठेवले. कालावधी वेगवेगळा नाही, कालावधी कसा आहे? समान. मग कालावधी समान असेल तर मी तुम्हाला म्हटले कालावधी नाही घेतला तरी चालतो, कालावधी समान असल्यास नाही घेतला तरी चालतो. आता हे जे पैसे गुंतवले याच्यावर समान शून्य कट करा. इथलचे 3, इथलचे 3 आणि इथलचे 3. शून्य कट करतोय याचा अर्थ काय माहितीये का? याला आपण 1000 ने भाग देतोय. शून्य कट करतोय म्हणजे याला 1000 ने भाग देतोय. कोण राहिले बघा, इथं गुणोत्तराचं कधीही चिन्ह ठेवून द्यायचा. मग सर इथून राहिले 2, हे 2 रेशो आला, इथून 3 आला आणि इथून 4 आला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सर्व संख्यांना, सर्व म्हणजे 3ही संख्यांना, सर्व म्हणजे 3ही, 2 ला, 3 ला, 4 ला, सर्वांना एखाद्या संख्येनं भाग जात असेल तर त्याला भाग द्यायचा. सर्वांना हा शब्द महत्वाचा आहे. सर्वांना भाग जात असेल तर भाग द्यायचा, नसेल जात तर नाही द्यायचा. हो सर, 2 ला 4 ला जातो, 2 ला 4 ला नाही द्यायचा, सगळ्यांना गेला पाहिजे. 3 ला पण गेला पाहिजे त्यासोबत. तर जातो का? नाही. नाहीतर तुम्ही 2 ला 4 ला देसाल तर ते फक्त सचिन आणि अमर या दोघांचीच तुलना झाली ना. समीर पण आहे त्या व्यवसायात, म्हणून तिघांची तुलना झाली पाहिजे. तिघांना भाग जात असेल तरच भाग द्यायचा, अन्यथा भाग द्यायचा नाही. हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला पाहिजे. म्हणून त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती आले? तर 2:3:4. नफ्याचे गुणोत्तर किती आले? तर 2:3:4 एवढं असलं पाहिजे. आणि हे आपल्याला असं जमलंच पाहिजे. सर नफ्याचं गुणोत्तर 2:3:4 आलंय आणि त्यांना वर्षाअखेर म्हणजे एका वर्षाच्या शेवटी 800 रुपये नफा झाला. अरे भाई मला सांगा रे, 800 रुपये नफा सर्वांना मिळून झालाय, म्हणजे त्यामध्ये ए, बी आणि सी तिघांना मिळून 800 रुपये भेटले. कोणत्या एकट्याला भेटले का रे? नाही, तिघांना मिळून 800 रुपये भेटले. तिघांना मिळून 800 रुपये भेटले, म्हणून ते तिघांचे पैसे आहेत, कोणाचे एकाचे नाहीयेत. ठीक, तर मग आपण काढत असताना आपल्याला विचारलं कोणापासून, त्याच्यापासून सुरुवात करू. तर आपल्याला विचारलंय सर समीरचा वाटा किती असेल, तर समीर पासूनच सुरुवात करायची. मग बाकीच्या प्रश्नाचे आन्सर, अपेक्षित आन्सर तर आपण नंतर काढणारच आहोत. तर समीरचा वाटा विचारलाय म्हणून समीर बरोबर. टोटल पैसे किती भेटले रे? तर तुम्ही म्हणसाल सर 800 रुपये भेटले, एकूण 800 रुपये भेटले. ठीक, या 800 रुपयामध्ये समीरचे पैसे किती आहेत ते बघायचं. पहिल्यांदा मला सांगा, टोटल पैसे 800 भेटले, पण प्रत्येकाचा वाटा किती आहे? 2:3:4. म्हणजे एकूण सगळ्यांचा वाटा आहे ना, 2 + 3 + 4 हे वाट्याचं प्रमाण आहे. हे वाट्याचं प्रमाण आहे. याच्यापैकी समीरला किती प्रमाण भेटले? तर समीरचं प्रमाण समीरच्या खाली आलेलं असतं, हे 3 असणार आहे. हे 3 असणार. खाली प्लसचं चिन्ह आहे म्हणून सगळ्यांची बेरीज करून घ्यायची कधी पण, इथं गुणाकार असतो. ठीक, बोला. हे 800 जशास तसे, वरचे 3 जशास तसे, 2 3 5 5 आणि 4 9. म्हणजे टोटल प्रमाण किती आहे? तर 9. 9 भागांपैकी 3 भाग समीरला भेटले. 9 भागांपैकी किती भाग समीरला भेटले? 3. हे एकूण भाग आहेत ना,
9 भागापैकी 2 भाग याला गेले, 3 भाग याला गेले, 4 भाग याला गेले. मग 9 भागापैकी समीरला 3 गेले म्हणून 3 लिहून टाकले, 9 3 आणि यांची करायची काटाकाटी. बघा काटाकाटी करत सर 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. अजून 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 काय राहिले तर आमच्याकडे राहिले सर 800 भागीला 3, 800 भागीला 3. म्हणजे या प्रश्नाचा आन्सर आता तुम्हाला क्लिक झाला असेल, या प्रश्नाचा आन्सर पूर्णांकात येणार नाही, अपूर्णांकात येणार आहे. कशामध्ये येणार आहे? अपूर्णांकात. कारण 800 चे 3 भाग आपण तर पाडू शकत नाही व्यवस्थित. 800 चे 3 भाग नाही पडणार तर काय टेन्शन घ्यायचं नाही, जिथपर्यंत भाग जातोय तिथपर्यंत भाग द्या. बघा 3 1 3, 3 2 6, हे लिहिले 2. ठीक, उरलेत किती? 2 झाले 20, 3 सक 18 उरले 2, 3 सक 18, बाकी उरले 2/3 रुपये. एवढे रुपये आपला नफा कोणाला जाणार आहे? तर समीरला जाणार आहे. कोणाला जाणार आहे? समीरला. अजून एक गोष्ट क्लिक झाली असेल, एकाला जर अपूर्णांकात गेला असेल तर इकडच्या दोघांपैकी म्हणजे इथं एबीसी नाव लिहिण्याऐवजी समीर, सचिन आणि अमर असायला पाहिजे. ठीक, मग समीरला किती भेटले तर 266.2/3 रुपये एवढे समीरला भेटलेत. म्हणजे जर सर पैशात केलं तर 266.66 पैशाच्या जवळपास असे पैसे आपल्याला कोणाला भेटले असणार आहे? समीरला भेटणार आहे. हा समीरचा वाटा असणार. कोणाचा वाटा असणार आहे? समीरचा. तर हे असं आपल्याला जमलं पाहिजे. आता सर समीरचं विचारलं भेटले, पण जर दुसरं कोणाचं विचारलं असतं तर आम्ही काय केलं असतं? दुसरं कोणाचं इकडं आपण पहिल्यांदा सचिनचं काढून घेऊयात. कोणाचं काढू? सचिनचं. बघा सचिनचा वाटा बरोबर, सचिनचा वाटा बरोबर टोटल वाटा तर सर 800 रुपये, काही टेन्शन नाही. हा 800 रुपये सचिनचा वाटा लिहून टाकला. मग सर 800 रुपये आहे टोटल. 2 आणि 3 5 आणि 4 9. सर 9 भागांपैकी समीरला 2 भाग भेटलेत तर हे 2 भाग इथे लिहून टाकला. इथं काहीच होत नाही तर सरळ 800 आणि 2 1600 होतात आणि 1600 भागीला किती करावं लागेल? 9. 1600 भागीला 9. बस यांचा भाग द्यायचा आहे. अपूर्णांकात भाग जाणार हे तर आपल्याला क्लिकच झालं. बघा भाग देतो. 9 1 9, 9 1 9, पुन्हा 9 2 18 होत असतात ते तर जाणार नाही. मग उरले 7 झाले 70, 9 7 63, पुन्हा उरलेत 7, पुन्हा किती झालेत बघा, पुन्हा 70 झाले, पुन्हा 9 7 63, पुन्हा बाकी उरले 7 आणि 9 ने भाग दिला म्हणून खाली एवढे रुपये 177.7/9 रुपये हा सचिनला वाटा गेला असेल. कोणाला वाटा गेला असेल? सचिन. ठीक, इतके झाले पाहिजे. आणि नंतर जर आपल्याला विचारलं अमरचा वाटा, कोणाचा वाटा? अमरचा वाटा, अमरचा. ठीक, तर अमरचा वाटा काढणं चालू करूयात. बघा अमरचा वाटा बरोबर सगळे जेवढे अपेक्षित प्रश्न होतील तेवढे सगळ्याच्या सगळे काढून घेऊ. हे 800 रुपये तर जशाच तसे. सर एकूण भाग आहेत 9, हे सगळेच्या सगळे भाग किती आहेत? 9. 9 पैकी 4 भाग याला गेले तर लगेच क्लिक झालं पाहिजे. इथं काही लहानात लहान रूप होणार नाही. मग 8 चोक 32 म्हणजे 3200 भागीला किती होईल रे? 9. 3200 भागीला होणार 9. जिथपर्यंत काटाकाटी होती तिथपर्यंत करायची. चल करूयात. बघा 9 1 9, 9 त्रिक 27, 9 त्रिक किती? 27 आणि 9 त्रिक 27 झाले. बाकी किती उरलेत? 5 उरले, झाले 50. 9 5 45, परत बाकी उरले 5, पुन्हा 9 5 45, बाकी किती उरलेत? ठीक, तर परत बाकी 5 उरले आणि 9 ने भाग दिलाय म्हणून इतके. आणि इतका वाटा कोणाला जाईल रे? इतका वाटा कोणाला जाईल तर एवढे रुपये हे अमरला जाणार आहे. मग कोणाचाही विचार द्या, समीरचा आला तर एवढा, सचिनचा विचारला तर एवढा आणि अमरचा विचारला तर एवढा. अशा पद्धतीने आपला कोणाचाही वाटा विचारला तो काढता यायला पाहिजे. तर मला तर वाटतं तुमच्या चांगल्या याच्यातल्या संकल्पना क्लिअर झाल्या असेल. 3 व्यक्ती दिल्या असेल तर आपण काय करायचं ते तर 100% क्लिअर झालंच असेल. चला बघा असाच एक पुढचा प्रश्न आणि तसंच सेम असणार आहे. इथं पण 3च व्यक्ती आहेत, इथे पण 3च व्यक्ती आहेत आणि नंतर मी तुम्हाला याच्या पुढचा एखादा प्रश्न असेल तर तो देऊयात. ओके, हे थोडंसं वेगळं आहे. ठीक, तर हा एक प्रश्न आपण सोडू. चला बघा 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 मी सेट करतोय तोपर्यंत तुम्ही तो प्रश्न लिहून ठेवायचा आहे आणि लिहिलेलाच असला पाहिजे तुमच्या. बघा ABC यांनी 1600 1800 2200 रुपये गुंतवून एका व्यवसायात गुंतवले. वर्ष अखेरीस हा शब्द महत्वाचा आहे. वर्ष अखेरीस त्यांना 5600 रुपये नफा झाला तर बीचा नफ्यातील वाटा किती असेल? कोणाचा विचारला? बीचा. टेन्शन घ्यायचं नाही, जे नावं दिले ते नावं लिहून घ्या. कालावधी काही दिला नाही, सगळ्यांचा कालावधी सेम आहे त्यामुळे कालावधी नाही लिहिला तरी चालतो. बोला ए न किती रुपये सर? तर 1600 रुपये. बी न किती रुपये सर? तर 1800 रुपये आणि सी ने किती? तर 2200 रुपये. एवढे गुंतवलेत. ठीक, यांचं रेशो मध्ये लिहून ठेवायचं आणि आता पटापट जमलं पाहिजे. समान शून्य कट करायचे प्रत्येक संख्येवरचे समान शून्य. हे 2 शून्य, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य. याचा अर्थ असतो आपण याला 100 ने भाग दिला. प्रत्येकाला 100 ने भाग दिला तर सर इथून तर आले 16, इथून आले 18 आणि इथून किती आले? 22. हे थोडेसे दूर दूर झाले असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही. कशी लिहिलेलं असेल तर लक्षात असू दे ते रेशो आहे त्यांचा. आता या तिघांना परत कुठल्या ना कुठल्या संख्येने भाग जातो तर भाग द्या. तिघांना भाग गेला पाहिजे. मग मी म्हणेल बे 1 बे, बे 8 16, 92 18
आणि इथं बे एक बे बे एक बे. आता परत तिघांना कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, तर हाच त्यांचा रेशो असणार आहे. हाच काय असणार आहे त्यांचा रेशो. ठीक. तर 8 9 11 हे त्यांचं कशाचं प्रमाण असेल असं विचारलं तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे, सर हे त्यांचे नफ्याचे प्रमाण आहे. कशाचे प्रमाण आहे? नफ्याचे प्रमाण आहे. ठीक. तर नफ्याचे प्रमाण बरोबर 8 9 11 एवढं आपलं असलंच पाहिजे आणि असलंच पाहिजे. सर झाले, एकूण नफा आम्हाला भेटलाय आणि सगळ्यांचे मिळून पैसे पण इथे दिलेले आहेत 5600 रुपये आहे म्हणून. ठीक. तर मग सगळ्यांची मिळून आपल्याला गरज नाही, आपल्याला कोणाचे काढायचे ते महत्वाचे आहे. आपल्याला म्हणले बीचे. कोणाचे काढा? बीचे काढा. बघा बीचा वाटा बरोबर. तर मी बीचा वाटा बरोबर करतोय. बीचा वाटा आहे 5600 रुपयात. किती रुपयात आहे? 5600 रुपयात. सगळ्यांचा मिळून आहे ना, म्हणून 5600. सर टोटल नफ्याचं प्रमाण काढायचं आहे आम्हाला. तर 8 9 आणि 11 सोप्या भाषेत आहे का, एका 5600 रुपयाचे काही भाग केले. 5600 रुपयाचे काही भाग केले. किती भाग केले माहित नाही. ए ला गेले 8 भाग, बी ला गेले 9 भाग आणि सी ला गेले 11 भाग आणि या सगळ्या भागांची मिळून 5600. म्हणजे एकूण भाग म्हणजे या तिघांची बेरीज. एकूण भाग म्हणजे या तिघांची बेरीज, म्हणून आपण बेरीज करत असतो. आता या तिघांच्या बेरजेपैकी कोणाला विचारल्या? बी ला विचारले आणि बी ला किती भाग गेले? 9. म्हणून वर 9 असले पाहिजे, मध्ये गुणाकाराचं चिन्ह. लगेच हे 9 आणि हे 9 कट करायचे नाही, कारण इथं प्लसचे चिन्ह आहे. अगोदर प्लस करून घ्यायचे. चला करून घेऊ पहिल्यांदा प्लस. हे सर 5600 गुणिले वर 9 जसे असत तसे 11 9 20 20 28. ठीक. बस काटाकाटी करा, काटाकाटी करा. सर 28 1 28 28 2 56 200 आणि 200 गुणिला 9 करायचे. भाई इथे 200 राहिले, हे 9 राहिले, गुणाकार करा. 9 2 18 18 आणि 200 वरचे 2 शून्य जशास तसे. तर 1800 रुपये वाटा कोणाला भेटला रे? बीला. बीलाच कस काय सर? कारण 9 आम्ही प्रमाण घेतले तर बीचं प्रमाण घेतलं म्हणून बीला 1800 रुपये वाटा भेटलाय. तर आमचा प्रश्नाचा आन्सर बीचा वाटा किती? 1800. जेवढा प्रश्न विचारला त्याचा आन्सर आपल्याला इथं भेटलाय. जेवढा प्रश्न विचारला त्याचा आन्सर आपल्याला इथं भेटला. आता सर प्रश्न विचारला त्याचा आन्सर भेटला, पण बाकीच्यांचं पण काढा. जर आपल्याला म्हटलं असतं ए चा वाटा किती? कोणाचा वाटा? ए चा वाटा. सेम प्रोसेस का, वेगळं काहीच नाही. ए चा वाटा म्हणले तर आम्ही म्हणेल ए बरोबर. ए बरोबर म्हणल्यापेक्षा आपण सरळ काढणं चालू करत. ओके. ए बरोबर 5600 रुपयात ए चा वाटा आहे. एकूण भाग किती? तर या सगळ्यांची बेरीज 8 9 11. आत्ता बेरीज केली होती 28. सर टोटल भाग 28 झाले आणि 28 भागापैकी 28 भागापैकी एला 8 भाग भेटले. किती भाग भेटले? 8 भाग. म्हणजे 28 भागापैकी 8 भेटलेत म्हणून वर 8 येणार आणि खाली बाकीचे जशास तसे राहणार. ठीक. चला काटाकाटी करा. बघा आत्ता केले बघा. 28 1 28 28 2 56 हे 2 शून्य जशास तसे. 8 2 16 आणि वरचे 2 शून्य जशास तसे. 1600 रुपये वाटा कोणाचा असेल रे? तर एचा असेल. 1600 रुपये वाटा कोणाचा असेल? एचा. असा आम्हाला एचा वाटा भेटलाच पाहिजे. कोणाचा वाटा भेटला पाहिजे? एचा वाटा भेटलाच पाहिजे. ठीक. आता सर एचा बी भेटलाय, बीचा पण काढला तुम्ही, राहिलेल्या व्यक्तीचा काढा, बिचाऱ्याचं कशाला टेन्शन ठेवायचंय. तर सीचा वाटा बरोबर. सीचा वाटा बरोबर. बघा सीचा वाटा बरोबर 5600 रुपयात सीचा वाटा आहे. भाग किती पाडले होते? तर या सगळ्यांची बेरीज. परत तीच गोष्ट सांगतो, लक्षात असली पाहिजे. सर टोटल 28 भाग पाडले. 28 भागापैकी 11 भाग आम्ही सीला दिले. का बरं सर 11 भाग? जास्त का बरं? कारण पैसे बघा त्याने जास्त गुंतवले. 2200 म्हणजे सर्वात जास्त त्याच्या आहे, तर नफा बी त्यालाच गेला पाहिजे. चला करा काटाकाटी, काटाकाटी करा. बघा 28 1 28 28 2 56 200 आणि 11 गुणिले 2 केलं तर 22 आणि वरचे 2 शून्य जशास तसे. 2200 रुपये वाटा कोणाचा असेल? 2200 रुपये वाटा कोणाचा असेल? तर हा वाटा असणार आहे सीचा वाटा. ठीक. झालं आमचं प्रश्नाचा आन्सर. मग ए ला 1800 बी ला 1800 ए ला 1600 आणि सी ला किती? 2200 रुपये या प्रमाणात वाटणी भेटली असेल. ठीक. अजून एक गोष्ट इंटरेस्टेड तुम्ही पाहिले असेल तर त्यांनी जेवढे पैसे गुंतवले असेल तेवढाच नफा झाला. त्यांनी जेवढे पैसे गुंतवले तेवढाच नफा झाला. तर तेवढ्याच प्रमाणात आपल्याला त्यांची वाटणी सुद्धा करावं लागेल. प्रत्येकाने 1600 1800 2200 गुंतवले. बघा बी ला 1800 झाला, ए ला 1600 झाला, सी ला 2200 झाला. त्यांनी जेवढे गुंतवले तेवढाच नफा झाला. तो वाटणी बी त्याच प्रमाणात झाली पाहिजे, म्हणून समान प्रमाणात त्यांची वाटणी झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक. तर आतापर्यंत आपण जेवढे प्रश्न पाहिले याच्यामध्ये मुदत दिलेली नव्हती. सगळ्यांची मुदत सेम होती. सगळ्यांची मुदत कशी होती? सेम. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस घेऊन येईल त्यावेळेस मुदत वेगळे असणार आहे, टायमिंग वेगवेगळा असणार आहे. या व्हिडिओमध्ये सगळ्यांची मुदत सेम होती म्हणून ती आपण घेतली नाही, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला ती घ्यावीच लागेल. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. सर्वांना जय हिंद, धन्यवाद.